बॅरन, वानसोटी. वास्तविक सत्य सांगायचं तर वानसूट हा शब्द शरीरावर नाही, तो थेट मनावरच घाव घालतो. ज्याच्या कुशीत मूल नाही त्याच्या आयुष्यात माया नाही असं नाही, फक्त त्या मायेचं फलन नजरेस दिसत नाही आणि दिसत नाही म्हणून समाजाला ते अस्तित्वच नाकारायचं असतं. दोष अनेकदा दोघांचाही असतो, कधी वैद्यकीय मर्यादा, कधी निसर्गाचा निर्णय, पण जखमेचा ठपका मात्र नेहमी तिच्याच पदरात पडतो. पुरुषाची कमजोरी योगायोग ठरते आणि स्त्रीची वेदना वानसोटी म्हणून घोषित केली जाते. विज्ञानाने पर्याय दिले, उपचार दिले, आशा दिली, पण समाजाने अजूनही संवेदनशीलता दिली नाही. तंत्रज्ञान पुढे गेलं, माणुसकी मात्र अजून मागेच अडकली आहे. लक्षात ठेवा, जमीन कोरडी असली तरी ती निर्जीव नसते. पावसाची वाट पाहणारी जमीन स्वतःला वानसोट म्हणवत नाही, ती शांतपणे निसर्गाचा निर्णय स्वीकारते. मग माणसाने देवाच्या निर्णयावर इतक्या हलक्या शब्दांनी शिक्का मारायचा अधिकार कुणाला दिला? मूल न होणं हे अपयश नाही आणि वानसोट हा शब्द सत्य नाही, तो फक्त संवेदनाहीन मानसिकतेचा कलंक आहे.